डिस्क्लेमर। हम शासन एवं प्रशासन को पूर्ण सम्मान करते हैं, इसलिए यह चेतावनी जारी कर रहे हैं। अनुरोध है कि कोई भी अपना मार्ग यानी कि चैनल न बदले और अपने कर्ण यंत्र यानी कि ईयरफोन धारण कर ले, क्योंकि आगे आपको अत्यंत अपशब्दों का सामना करना पड़ सकता है। कृपया इस चित्रपट यानी कि वीडियो को वृद्धों एवं बालकों के साथ बिल्कुल न देखें। इस चित्रपट के सभी पात्र एवं घटनाएं काल्पनिक नहीं है। यदि किसी वस्तु, व्यक्ति अथवा घटना से इसका कोई संबंध स्थापित होता है, तो स्मरण रहे कि हमारे चाचा विधायक है। गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड आफ्टरनून एव्हरीवन. कशा आहात सगळेजण? मी शुभम शिंदे उर्फ मॅगी तुमचं सहर्ष स्वागत करते आपल्या भन्नाट यूट्यूब चॅनल व्हील विस्परर मॅगीमध्ये. मंडळी, आज बेताला आहे फिरायला जायचं बऱ्याच दिवसानंतर. मस्तपैकी कामावरून हाफ डे आलोय. केसांकडे लक्ष देऊ नका, कारण केसांची अवस्था खूप खराब आहे. कार बाईक घेऊन आलो होतो मी कामावरून, त्यामुळे हेल्मेटमध्ये जरा केस खराब झालेत आणि वेळ आलेला तर निघायची असणार आहे आपली थोडीशी लॉंग, ती पण फेजरवरती. बऱ्याच टाईम नंतर मी फेजरवरून, ॲक्च्युली फर्स्ट टाईम मी फेजरवरून एवढा लॉंग डिस्टन्स कव्हर करणार आहे. म्हणजे लॉंग नाही आहे, पण माझ्यासाठी फेजरवरती लॉंगच आहे. कारण मी अप्रॉक्स अजूनपर्यंत जास्तीत जास्त 50 किलोमीटर्स, म्हणजे स्ट्रेच जर बघायला गेलं जाऊन येऊन तर 100 किलोमीटर्स केलं, त्याच्या पुढे नाही. पण ही वाली जी टूर आहे ती थोडी मोठी असणार आहे, त्यामुळे मजा येणार आहे. वाजलेत बघा दुपारचे 2:30 आणि कामावरून लवकर आलो आहे फटाफटमध्ये, कारण आपल्याला निघायचं होतं फटाफटमध्ये. प्लॅन आपला आहे जायचं अलिबागला. ऑब्व्हियसली अलिबाग इज द बेस्ट एव्हर फॉर मेन, जे मजा करायला त्यांना आवडतं. आणि माझे जे फ्रेंड्स आहेत विओलाइट्समधले, म्हणजे माझ्या कामावरचे, त्यातला एक आहे पुष्कर आणि एक आहे प्रज्योत. तर आम्ही 3 जण जातोय. धम्माल असणार आहे, धम्माल. आणि भरपूर ट्विस्ट आहेत, भरपूर मजा येणार आहे. आता निघताना चिपळूणवरून मी एकटा निघतोय. मला मध्ये पुष्कर भेटेल, त्यानंतर मग प्रज्योत भेटेल, त्यानंतर मग आपल्याला अलिबाग भेटेल. तर वेळ वाया न घालवता आता मी पहिले बॅग जी आहे ती खाली बॅगवरती लावून घेतो आणि गेअरअप करून फटाफटमध्ये निघूया, कारण वेळ घालवायला नको. कारण मला 2:30 वाजले राहतात आणि लवकरात लवकर मला महाडला पोचायचं. पहिले महाडवरून मग पनवेलला लवकर पोचायचं आहे. तर मंडळी, फायनली बॅग बिग लावून झालं आहे. आपलं सगळं रेडी आहे. हे नाही, हे जाऊ दे साईडला. हे धुवायचे कपडे द्यायचे पप्पांकडे. सगळं सोफा सो गुड. AC लावलं जरा गार व्हायला. पटापट गेअरअप करूया आणि सपकन निघून जाऊया. मित्रांनो, पट्ट्यावाला मस्तपैकी फटाफट रेडी झालो आहे. वाजले 3ला 5 मिनटं अप्रॉक्स. तर टाईमपास नाही करत आता. पहिले महाडला फटाफट पोचतो, मध्ये गाडीवर तुम्ही मला सांगतो काय सीन आहे काय नाही. सगळं घेऊन खाली जायचं आहे. लॅपटॉप बॅग आहे, हेल्मेट आहे बस, आणि गाडीवरती एक बॅग लावली ती. दॅट्स इट. सगळा गेअरअप इज रेडी. सो फार सो गुड. A few moments later. तर मित्रांनो, थकत पाकत एकदम फटाफटमध्ये महाडला बसलेलो आहे. महाडला शिंदेच्या बिल्डिंग खाली थांबलो आहे, प्रज्योतच्या बिल्डिंग खाली. त्याची गाडी घेऊन आपल्याला जायचं आहे अलिबागला. माझी गाडी आता पुष्कर चालवलं तिकडे. पुष्कर मला भेटला आहे. काय वेगळं धुंदीत आहे. तर जरा पुढे पेट्रोल पंपवर थांबतो आणि तिकडे आपण ब्लॉग थोडा एक्सप्लेन करूया, ठीक आहे? वॉट अ व्ह्यू. आणि पसारा बघा. तर मंडळी, टेबलची वाट लावली. तर मंडळी, सिनॅरिओ असा आहे की मी चिपळूणवरून निघालो. चिपळूणवरून निघाल्यानंतर महाडला पुष्कर भेटला, ठीक आहे? येस. फालतूवर मित्र बोललो होतो ना आता. माझी इज्जत काढतोस काय? केसांकडे जाऊ नका, केसांची हालत खराब आहे. ते बलक लावा मोठे होत होते. तिकडे गेल्यानंतर आपण छाव बनून जाऊया. काय बोलतो? एकदम आयटम. तर आता थांबलो आम्ही माणगावला. महाडला आम्हाला भेटला. प्रज्योतची गाडी घेतली, ती गाडी. आता ती गाडी मी चालवते, ही गाडी पुष्कर चालवतोय. मजा येते चालवायला ना, मजा तर सिनेरी असं आहे पुढे की इकडून माणगाववरून आता पुढे पनवेलपर्यंत पोहोचायचं आहे. पनवेलला प्रज्योत आपल्याला भेटेल. तो तिकडून लोकल नाही आहे, तिकडून त्याला पिकअप करायचं आणि तिकडून जायचं थेट अलिबाग. मजा आने वाला है. तर ह्यासाठी फक्त आम्ही थांबलो होतो. म्हटलं थांबलोच आहे. तर चहा पिऊन झाला पद्धतशीर आणि आता वेळ आली पटकन निघायची. वाजले किती? 5:42 आय गेस.
5:48 झालेत आणि एव्हरीथिंग इज गुड. त्याच्यात आता मस्त झालं. अशी गरमी भरपूर होती, पट्टेवाली माझी हालत झाली. एक तर सामान एवढं आहे ना आमच्याकडे जाताना, येताना कमी असेल, येताना मी एकाच बाईकवर होतो, त्यामुळे बेटर होतं. त्यामुळे टेम्परेचर आता कमी 30 डिग्रीच्या आसपास आहे आणि आता हळूहळू थंड वाटते. मध्ये मध्ये त्या पॅचमध्ये जिकडे सावली होती तिकडे जरा गार वाटलं, त्यामुळे बरं वाटलं. ठीक आहे आता टाइम वेस्ट नको करूया, फटाफट पुढे जाऊया. मी गाडीवरती जास्त व्हिडिओ करू शकत नाही कारण आपल्याकडे प्रो नाही आहे. अरे हा हा मेन गोष्टच नाही आहे, पण ठीक आहे. आपल्याला ट्रॅव्हल्स इकडचं माहितीच आहे. मेन मजा तर कुठे आपली आली पा. अरे बनत होती, सगळेजण नुसते प्लॅन करतात आणि झाला प्लॅन निघालो. चला वेळ आली निघायची. चलो चल, टाइमपास नको, पटपट पे कर म्हणजे मी करतो. फ्लॅशलाईट भरपूर डोळ्यावरती पडते, ठीक आहे, पण काय प्रॉब्लेम नाही. आता पोचलोय रोह्याला. बघू शकत नाही कारण अतिशय अचानकपणे अंधार झालेला आहे आणि भरपूर लेट झालं आहे. म्हणजे 1.5 तास म्हणून आम्हाला इकडे पनवेलला पोचायला आणि शिंदे जो परचेस जो आहे तो 8 वाजता पोचेल तिकडे. त्यामुळे आम्हाला पटापटमध्ये निघायचं आहे, पण गरजेचं खूप जास्त महत्त्वाचं. वडखळच्या बस स्टँडवरती पोचलो आहे. शिंदे येतोय, प्रज्वत जो येतोय तो एसटीने येतोय. पनवेलला जायचा प्लॅन झालेला आहे कॅन्सल. अभी मजा आएगा ना भिडो. खूप बरं वाटलं कारण त्या पळसपूर वाट्यामध्ये जायला पण मला अजिबात इच्छा नव्हती. आम्ही जाम वैतागलोय कारण आम्हाला जायचं रिसॉर्टमध्ये, पण सगळी जण मध्ये येतो, सगळी मध्ये. आता 2 एसट्या आल्या, त्या 2 एसट्यामधले कोणती हाय की नाही माहित नाही, बघूया. आता हा एसटी, या एसटीचा डोर तर बंद झाला, ही निघाली पण, म्हणजे याचा अर्थ त्याच्यामध्ये नाही, बाजूच्या एसटी मध्ये असू शकतं. 3 आले, हिबो मागे 2 आली. चामा अरे टोपी. आता फोन येतोय का बघ, फोन कर त्याला, फोन कर. पेनला आतमध्ये गेले. तोबा थारा मूड खराब कर दिया. अरे त्याला लय वेळ आहे, मग 10 मिनिटं कसलं बोलतो तो. तू 10 मिनिटं काय म्हणला मग? मंडळी तो पोचला आतापर्यंत पेनला फक्त, म्हणजे आपल्याला अजून भरपूर वेळ आहे. तर मंडळी आपण कुठे थांबलो होतो? मला नाही माहिती. वडकायला थांबलो होतो आणि पेनला घ्यायला गेलो. या भावाला फायनली आलाय मारी. नमस्कार. वैतागलाय बघा कसा, एकदम फुल फॉर्मल मध्ये आजच्या गावात. आता हा ऑफिस मध्ये काम करतो आणि आपण कुठे काम करतो? आम्हाली गजब बेइज्जती है. आम्हाला आपण कंपनीमध्ये करतो आणि हा ऑफिसमध्ये करतो. आता च्या गावात आता गाडी स्विच होणार, मी माझी गाडी चालवणार, तो त्याची गाडी गप्पा चालवणार, कारण वैतागलो मी त्याची गाडी चालवून. सिरियसली बोलतो, पण नाही सिरियसली मजा आली. अरे कहना क्या चाहते हो? हा थंड पाणी कसं वाटतंय? अगं बाय मर गया दांतों में तेज झंझनाहट. क्या आपके टूथपेस्ट में नमक है आपके टूथपेस्ट में? देखना पड़ेगा. आज तो नहीं देख सकते. नहीं, अपन 3 दिन के बाद एग्जैक्टली. तेरे टूथपेस्ट में है? नहीं है. उसके टूथपेस्ट में टिकट है. मी ब्लॉग करते. ब्लॉगला बघतो. देखा आपने लापरवाही का नतीजा है. प्रज्योत भाई ऑर्डर देतोय जेवणाची. अजून आम्हाला जायला 1 तास आहे. त्याच्या आधी आम्ही सगळं निस्तर 1 तास एक समजून सांगतोय ना. तुला काय वाटतंय? आपल्याला मध्ये एक स्टॉप घ्यायचा आहे. नो बच्चे, नो घेतला. नो. आपल्या मध्ये पण काम आहे. काय काही असू दे. तुझ्या आईचं बोल. हे बघ तू ऐसा सब राज खोल रहा है मेरा. सीन कैसा आहे? जास्त बोलू नका, पटकन चला, जायचं तिकडे, जेवण संपायला आलं. चला मग त्यांना सांगून ठेवा ना. तुम्ही सांगितलं ना कोणाला? तू तर सांगितलं ना त्याला. मी काय नाही सांगितलं. अरे फोन केलेला. आता हे कुठं घालणार तू? जागा झाली नाही गाडीवर बसायला, मी याला सोडून जाणार आहे. हो चालेल. मी काय म्हणते, मी घालणार इथनं जायचंय. हेल्मेट कशाला काय तोंडात काय नाव? तुला दाखव. मी पण निघालो. 2 मिनिटात हेल्मेट घातला, असा घातला हेल्मेट, टोपी घातला का हेल्मेट घातला? मला पण नाही समजलं. टोपी घातलं का परत अरे थांब,
जमलं तर बघ. त्याला पॅडिंगच नाही भाई थोडेफार आहे रे, एवढी पण नको इज्जत काढ. थांब 1 मिनिट 1 2 3 हे फक्त का माहितीये का, हे त्याने त्याला ब्लॉग साठी करत होतो रे मी, काहीतरी ब्लॉग साठी राहू दे. सगळं मेमरी ब्लॉग अलिबाग जेव्हा मुंबई साईडला होता तेव्हा समजलं होतं की नाही, मग रस्ता चुकलेला आहे. रस्ता चुकलेलो आहे आम्ही. मॅप टाकलेला आहे. आजच्या गावात पद्या चिन्हने टाकलेलं आहे मॅप. आता माझं डोकं फिरलंय. चलो मित्रांनो, विषय असा चाललाय ना की आम्हाला लोकेशन भेटत नाही. म्हणजे शिंदेनी बुक केलं होतं, जे तुझं मित्राचं फार्म हाऊस आहे, रिसॉर्ट आहे, जे काय आहे ते त्यांनी बुक केलं होतं, पण त्याला सुद्धा लोकेशन आठवत नाही. आता कुठे आम्ही जातोय कुठे ना काय माहिती. आम्ही नुसतं फिरतोय, ते बघा नुसतं पोयनाडच्या, म्हणजे अलिबागच्या इकडे पोयनाड आहे, तिकडे आम्ही फक्त एक एक गल्लीने गल्ली फिरतोय फक्त, बस बाकी काय नाही. बाकी हेल्मेट चेंज झालं ना, मजा आली. मंडळी पोचलेलो आहे लोकेशनवरती. लिटरली अशा रूममध्ये थांबलं, म्हणजे रूम नाही ॲक्च्युली हा बार आहे. अतिशय कष्ट, भरपूर सारी मेहनत करून आम्ही इकडे पोचलेलो आहे. शिंदे आला, शिंदे आता गेला थोडं, तो घेऊन आल्यानंतर इकडे आम्ही बसू. पण तुला माहिती आहे, म्हणजे मोस्टली टुरिस्टवरती रे बाईकर्स लोक फिरायला जातात, जिकडे कुठे जातात, एक 10 बाय 10ची खोली घेतात हॉटेलमध्ये, आणि तिघं 2 बेडवरती 3 जण झोपतात. हां, आणि तुम्हाला माहिती आहे आम्ही राहतोय कुठे, बारमध्ये राहतोय, पण जागा बघताय ही बघा. आओ तुम्ही दिखा दो. अरे इकडे ये क्या है? प्राइवेट बार. इधर हम खेलेंगे गरबा. और ये हमारी पार्टी हो रही है. सगळे जण मिळून इकडे मोबाईल फिरू शकतो. 10 जणांना तरी फरक टाकत. पण भाई मजा आहे भरपूर. काय बोलतोस पुष्क्या, तू सांग बाबा. मी काय बोलतो, बाकी मरू देत. इकडे बसायचं, हे चालतं आपल्याला. इकडे बसून काय पाहिजे बा. हां सर, 1 स्कॉच प्लीज. तो अजून बच्चा आहेस, बूमर का. कैसा लगा मेरा मजाक? ये माईक. मैं तू भूल गई बाबुल कली याता घर चाली में. पूरा एम्बियंस है ये आपका विल विस्पर. ये जो चैनल का जो मालिक है वो है, देखो कैसा सेट की तरह बैठा है. अब भी उसने चेंज किया, तब तक मैं उसको बोल रहा था कि मैं तेरे को एक चीज़ दिखाता हूँ. ये देखो घामों के वाक्य है, वास्ते क्या हो चुका है, मीट हो गया है सब. चल चेंज हो जाता मला. फोकस चालू आहे, काय घाणं लावायचं नाही काय नाही. त्याला ताण लागले. आता आपण सगळ्यात पहिले डेटा ट्रान्सफर करून ठेवूया, कारण रात्रभर आपल्या जागायचं, मजा करायची. जाम मजा येणार. हे ठरवलं तर गाणं कोणतं लावायचं आहे. आपण डेटा ट्रान्सफर करून घेऊया फटाफटमध्ये, म्हणजे कसं आपल्याला कॉपीराइट येईल. अग माझी बाय, अगं सोने. गुड मॉर्निंग एव्हरीवन. कशा सगळेजण. भाई पार्ट 1 आहे अजूनपर्यंत, कारण काल काय ब्लॉग बनवलाच नाही. पट्टेवाली मजा झाली आईच्या गावात. 6 वाजले आम्हाला झोपायला. कार्यक्रम सगळं जाम उशिरा संपला. पूलमध्ये गेलो वगैरे, काय दाखवता आलं नाही, पण ठीक आहे. आता दिवसाचं दाखवूया पूलमधलं. काल दाखवण्यासारखं नव्हतं ना. नव्हतं रात्री, काय नव्हतंच. आता बघा, उठ नाही ये बोच्या. अरे उठ ना, झालं आता संपलं. चल उठ. हा शर्ट बीट काय बघायचं असतं भाई ट्रिपला. पोरगाच आहे, पोरगी नाही इकडे कोण. अगं सजनी उठ. ए चल ग, तुला चहा नाही प्यायचं ग बाळ. ही पापा घे रे, पापा घे. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं ये?
बबडे उठ बबडे भेटणार बबडे. अगं बबडे चल ना ग. अरे उठ. अगं चल तिकडे ना तर बाहेर जाऊन घेऊ पण चहाची गरज आहे भावाच्या. काय नाचलो बाई काय मजा केली काल. म्हणजे काढलेत व्हिडिओ पण कोणाकोणाच्या फोन मध्ये माहिती जरा बघावं लागणार ते. डेंजर नाचलं बाई डेंजर नाचलं काल. काल दाखवू शकत नव्हतो पण अभी दिखाएगा ना भाई. ये देखो आमच्या गावात वॅम्पायरची फिलिंग आली रे. ऐक या बाय काय मजा आली भाई. काय जाम मजा केली. ती सीट होती आपली. हो माहिती आहे. आणि आम्ही तिथं 1 तास झोपलेलो. तुम्ही लवलो क्या परसों का मेरा हम सफर. मेरा पहिले बाद में तेरा. तेरा क्या मेरा क्या. आजच्या गावात काय फुटलोय रे. आई ग कसलं भारी आहे रे. हे काल नव्हतं ना. होतं काय मी नाही आपटलो मग त्याला. माझा अंगठा फुटलेला मला आता लागला. बच्चे के दिल में बैठते यहाँ पे. काय आहे काय. शेट आले. आता त्यांची वर जायची वेळ आली. काय वरजायची. बाप्पा गे बस. तू बाप्पाकडे जातोस लवकर जा. बोलवून घेतोय असं मला वाटतंय. ज्या हिशोबाने सकाळी उठले त्या हिशोबाने झालेलं. आता कॉफी आणि चहा पितो. कुठेतरी फिरायला आता. कुठं जायचं फिरायला. अरे शिंदे कुठं जायचं फिरायला. अलिबागला जाऊन काय बीचला. हां मग अजून जरा कपडे चांगले कपडे बिपडे घालू मस्त. नाही झालं. असं ए हा बन्यांवरती येणार रे. आपण चांगले कपडे घालू. आपण घेतले माहिती रे. आपण घेतले. हो म्हणजे ठरलं होतं चांगले कपडे घ्यायचे म्हणून. मला वाटलं आपण घेतलेत म्हणजे तुम्ही काय बँड केला का काय. बँजोवाली माहिती काय सेम घालतात सगळं. असं नसतं का प्लॅनिंग असते. ए बच्ची जा रे नाने. फायनली उठलेला आहे. वाजले दुपारचे 2 आणि आम्ही अजूनपर्यंत काहीच करत नाहीये. फक्त रेडी होऊन रेडी झालोय. हा बघतो चल. दिल में किधर जाने का घूमने. अरे नको रे. नाही ट्रॅफिक आधी होतं आता ट्रॅफिक नाही. आता लाईन क्लिअर आता सगळ्यांना हाकलवून टाकलं. काय नाही ठेवलंच नाही कशाला कोणाला काय. किरकिरच नको. बाबू कुठं आहेस तू. बाबू मला सांगितलं नाही. अरे मग तेच बोलताय मोबाईलवर बघ बुद्या. मोबाईलवर का. हो मोबाईलवर. माझं डोकं हँग आहे. तुम्हाला सांग काय बघू. गुगलवर सर्च कर. अरे मॅपवर नाही गुगलवर सर्च कर. नियर बाय लोकेशन प्लेसेस टू विजिट इन अलिबाग. भेटला काय. द हिस्टोरिक कोलाबा फोर्ट अँड द नियर बाय अलिबाग बीच. अरे खालचं बघ ना बुद्या. 30 बेस्ट प्लेसेस. 3 वाजता त्या पूलमध्ये तोंडातनं वाफा येतात. त्या पूलमधनं वाफा निघतात. होय काय होतं. एवढं कार होतं. हा मी तुम्हाला काल रात्री तेच दाखवलं. आपलं फरकच पडला नाही काय. पडत होता. येडं आहे काय. भाई थोडं उजेडामध्ये जाऊया. स्कीम करायची काय चल direct कुठं. आता नको. चांगले कपडे आहेत. तुम्ही जावा ना, कपडे चांगली कपडे घातली. आम्ही असंच आहे. हा पजामा पार्टीसाठी आलाय. पजामा पार्टी. बरं काय वाटतं माहिती आहे का. हे जे ब्लॅक फिल्म आहे ना त्यामुळे आतमध्ये मेंटेन आहे सगळं. हे तर ऊन केवढं आलं असतं. प्रेशर सगळ्यालाच जास्त आहे. फक्त आपल्याच आयुष्यामध्ये प्रेशर नाही राहिलं.